show that the points with position vectors a bar minus 2b bar plus 3c bar असे हे 3 वेक्टर दिलेले आहेत आणि ते काय म्हणले कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे काय असतं, स्केलर प्रोडक्ट असतो बरोबर का स्केलर मल्टिपल असतो. प्रोडक्ट का मल्टिपल, स्केलर मल्टिपल. ओके, एकाला म्हणलं पी बार, एकाला म्हणला क्यू बार आणि एकाला आर बार. मग एक पॉईंट कॉमन ठेवून पी क्यू पी आर केलं. बघा हे मग काय स्केलर प्रोडक्ट दाखवलं. स्केलर प्रोडक्ट आहे म्हणजेच काय, कोलिनियर आहे. आपण बघितलं हे प्रॉब्लेम आधीच, तो परत एकदा काय कॅल्क्युलेशनकडे द्यायची गरज नाही त्या टाईपचे. पण हा प्रॉब्लेम बघितला आहे आपण, तुम्हाला म्हणलं होतं जुन्या सिलेबसमध्ये पण आहे हा. हां, चेक करा परत एकदा नीट. आय थिंक हे देखील पाहिलेलं आहे. इफ द ओरिजिन इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल whose vertices are A, B, C, find P, Q, R. बघा हे झालेलं आहे प्रॉब्लेम. जुन्या सिलेबस नवीन सिलेबसमध्ये जास्त काही फरक नाही एवढं. प्रॉब्लेम 80% प्रॉब्लेम सेम आहेत. इफ टू ऑफ vertices ऑफ ट्रायंगल आर ए अँड बी, म्हणजे ट्रायंगलचे 2 वर्टायसेस दिले, तुम्हाला सेंट्रोइड दिले, त्यावरून तुम्हाला थर्ड वर्टायसेस काढायचं. हे काय थर्ड वर्टेक्स काढायचं. थर्ड वर्टेक्स सी ऑफ द ट्रायंगल. मग सेंट्रॉइड दिल्यामुळे सेंट्रॉइडचाच फॉर्म्युला इथे यूज करायचा. हे बघा इथे सेंट्रॉइडचाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. हां, तुम्हाला जी बार माहिती आहे, ए बार माहिती आहे, बी बार माहिती आहे, काढायचं सी बार. तर काय सिम्प्लिफिकेशन आहे, साधं सिम्प्लिफिकेशनवर तुम्ही फाइंड करू शकता. ओके, म्हणजे सांगायचा मुद्दा काय जास्त वेगळं काही नाही आहे, जे वेगळं आहे ते घ्यायचं आहे आपण. हां, आता इथं वेगळं आलं आहे की ट्रायंगल ABC इज अ ट्रायंगल. ABC म्हणण्यापेक्षा ABC इज अ ट्रायंगल. D divides BC in the ratio L is to M. G divides AD in the ratio L plus M is to N. जरा अस्पष्ट दिसत असेल तरी पण तरी व्यवस्थित आहे, तरी बऱ्यापैकी, इतकं पण वाईट नाही. L plus M is to N. फाइंड द पोजिशन वेक्टर ऑफ D and G. डायग्राम कडून बघूया की ABC ट्रायंगल आहे. ABC ट्रायंगल आहे आणि BC D डिवाइड्स BC म्हणजे हा A B C. ते मी एक्सटर्नल डिव्हिजनचं लाईनचं काल तुम्हाला सांगितलं होतं. एकाने सेंड केलं, ते पण अर्ध सेंड केलं, बाकीच्यांचं तर मी ते पण कष्ट घेतले नाहीत. एक्सटर्नली डिवाइड्स इन द रेशो 8:5 का 8:3चा प्रॉब्लेम होता, त्याची डायग्राम सेंड करा म्हणलं होतं तुम्हाला मी. किती सिरियस घेत आहे ह्याच्यावरनं कळत आहे. प्रॉब्लेम तुम्हाला आता प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हे आता समजणार नाही आहे की तुम्हाला जर वाटत असेल की कॉलेज लेट म्हणलं एक्झाम पण लेट होतील, तसं काही नाही. एक्झाम वेळेवरच होतील. फेब्रुवारीमध्येच एक्झाम होणार आहे, त्यामुळं तुम्हाला आता अंदाज येणार नाही या गोष्टीचा. कॉलेज चालू झाल्यावर इतके काम फास्ट होणार आहेत, कारण अजून तुमचे ॲक्च्युली यावेळेला आपले जर्नल लिहून कम्प्लीट होत असतात मॅथ्सचे, आणि बाकी त्याचं थोडंफार चालू असतं काय ना काय. तर आता त्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. तुम्ही आता मस्त लॉकडाऊनची मजा घेत असताल किंवा बोर झाला असताल 3 महिने घरात बसून ऑनलाईन क्लासमध्ये बसून कंटाळा आला असेल, साहजिक आहे. पण ऑप्शन नाही आहे तुम्हाला. हे जे सगळं पेंडिंग वर्क आहे इतकं फास्ट कंप्लीट करावं लागणार आहे. तुम्हाला 24 तास कमी पडतील. त्यामुळे ना जे काही सांगतोय ते ॲटलिस्ट असं काय एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलं होतं मी वर्क. ऑर्थो सेंटर बघायला सांगितलं होतं, बघितलं असेल का नाही मला माहीत नाही. ठीक आहे, नंतर विचारतो मी शेवटी.
कुणी बघितलं असेल तर सांगा मला ऑटो सेंटर. पण डायग्राम तर एकानेच फक्त सेंड, ते जरा काल डिसअपॉईंट झालं, कारण एकानेच डायग्राम सेंड केली फक्त, बाकीच्यांनी कष्ट पण घेतलेले नाही. याचा अर्थ त्यांनी प्रॅक्टिसच केली नाही असा अर्थ होतो. मी म्हटलं होतं चुकीचं का होऊ दे, सेंड करा, म्हणजे काय चुकलं हे तरी कळतंय. ठीक आहे. डी डिवाइड्स बी सी, डी डिवाइड्स बी सी इन द रेशो एल टू एम. म्हणजे ए पासून बी सी वर एक लाईन गेली आहे, हा डी पॉइंट आहे. ओ दिसतोय पण आहे डी. कुठल्या रेशोमध्ये, एल इज टू एम. हा एल आहे आणि हा एम आहे, एल असं कन्सिडर करा. त्यानंतर जी डिवाइड्स एडी, ही जी मधली आता लाईन आलेली आहे त्याला देखील डिवाइड होतोय जी, जी डिवाइड होतोय आहे जी इन द रेशो, हा एल प्लस एम, एल प्लस एम आणि हा एन, आणि हा एन. म्हणजे हा पार्ट जो आहे तो एन आहे. काही जणांनी प्रॉब्लेम बघून सॉल्व्ह पण केला असेल, त्यांना काही जणांना प्रॉब्लेम महत्वाचा असतंय. फॉर्म्युला बघायचं, सबस्टिट्यूट करायचं, आन्सर काढायचं. त्यांना कन्सेप्ट महत्वाची नसते. त्यांच्यासाठी इथं दिलेलं आहे, त्यांनी वाचू शकता. त्यांना डायग्राम महत्वाची वाटते, त्यांनी डायग्राम बघा. म्हणजे एजी, एजी आणि जी डी, एजी आणि जी डी, एजी एल प्लस एम रेशो आहे, जी डी एन रेशो आहे. ओके, मग आता पुढे जाऊया. की ठीक आहे, पहिल्यांदा वाचू हे करूया. लेट ए बी सी, ए बार बी बार सी बार डी बार आणि जी बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ ए बी सी डी अँड जी रिस्पेक्टिव्हली. डी डिवाइड्स बी सी. बघा फॉर्म्युला कसा वापरलाय बघा. कुठला फॉर्म्युला आहे हा, सेक्शन फॉर्म्युला आहे, इंटरनल डिव्हिजनचा सेक्शन फॉर्म्युला आहे. रेशो काय आहे, रेशो आहे एल इज टू एम, हा रेशो आहे. एल, मग सी एल बी एम म्हणजे एम बी, सी एल म्हणजे एल सी प्लस एम बी डिवायडेड बाय एल प्लस एम. तुम्ही हे डी बार बघत असता मधला, बरोबर का. आर बार इक्वल टू, हा असा फॉर्म्युला होता ओरिजिनल आपला. म्हणजे इथं बी होता, इथं ए होता आणि मध्ये आर होता, रेशो होता एम आणि एन. म्हणजे बी एम बी बार प्लस एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन. तसाच सी एल किंवा एल सी आणि एम बी डिवायडेड बाय एल प्लस एम डिवायडेड बाय एल प्लस एम, तोच इथं वापरलाय. ओके, हां ते तसाच ठेवा. आता हा बघा दुसरा सेक्शन फॉर्म्युला आहे. दुसरा सेक्शन फॉर्म्युला कुठला आहे, लाईट गेली आहे, आहे बॅटरी बऱ्यापैकी. जी बार, हा एडीला जी पॉईंट डिवाइड करतोय एल प्लस एम इज टू एन या रेशोमध्ये. म्हणजे डी एल प्लस एम आणि एन ए, हे बघा एल प्लस एम डी डी बार आणि एन रेशो ए या वेक्टरसोबत, एल प्लस एम रेशो डी या वेक्टरसोबत डिवायडेड बाय एल प्लस एम प्लस एन, एल प्लस एम प्लस एन. ओके, हे फॉर्म्युला हा महत्वाचा आहे, कळाला का बघा. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, तो कळाला का बघा. रेशो आहे एल प्लस एम, एल प्लस एम इज टू एन, एल प्लस एम इज टू एन. मग एम हा समजा एम हा बी बार एन ए बार डिवायडेड बाय एम प्लस एन, तो फॉर्म्युला इथं वापरलाय. ठीक आहे, आता इथे डी बार, हा डी बार, डी बार तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. इथं डी बारचं वेक्टर माहिती आहे, एल सी प्लस एम बी डिवायडेड बाय एल प्लस एम. ते इथं सबस्टिट्यूट केलं आहे बघा. डी बारची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आहे. हा ब्रॅकेट म्हणजे
डी बारची व्हॅल्यू आहे, डी बार हा वेक्टर आहे, एल सी प्लस एम बी डिवायडेड बाय एल प्लस एम दिसतोय हां. एल प्लस एम कॅन्सल, एल प्लस एम कॅन्सल, मग काय राहिला एल सी प्लस एम बी प्लस एन ए, एल सी प्लस एम बी प्लस एन ए. नीट बघून घ्या हे सगळं, तुम्हाला काल सेंड केलं आहे तुम्ही नंतर देखील बघू शकता. मग जी काय आलं एल सी प्लस एम बी प्लस एन ए डिवाइडेड बाय एल प्लस एम प्लस एन. देअर फोर आता प्रूव्ह काय करायला सांगितलं होतं, मेन आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलं होतं, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ डी. डीचा पोझिशन वेक्टर आणि जीचा पोझिशन वेक्टर याच्यावरून काढता येतं. पोझिशन वेक्टर आलेतच की, हा फॉर्म्युला म्हणजेच पोझिशन वेक्टर झाला, हा फॉर्म्युला म्हणजेच पोझिशन वेक्टर डीचा झाला, आणि जीचा फॉर्म्युला जीचा पोझिशन वेक्टर आपण सिम्प्लिफाय केलाय हा वापरून इथं सॉल्व करून. पोझिशन वेक्टर ऑफ डी म्हणजेच सेक्शन फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला लगेच पोझिशन वेक्टर ऑफ डी मिळते. बघा पोझिशन वेक्टर डी तर मिळालं, तेवढंच फक्त होतं. जीचं थोडं सिम्प्लिफाय करावं लागलं. मग जीचं पोझिशन वेक्टर काय आले एल सी प्लस एम बी प्लस एन ए डिवायडेड बाय एल प्लस एम प्लस एन. ठीक आहे, डी वरून जीचं डिफाईन केलंय, डी पहिल्यांदा डी काढलं, डी वरून जीचं डिफाईन केलंय का, कारण जी बार मध्ये डी इन्व्हॉल्व आहे, डायग्राम गेली आहे ना, डी बार मध्ये जी बार मध्ये डी हा पॉईंट इन्व्हॉल्व आहे. तुम्ही जर मगाशी बघितलं असेल ए डीच्या मध्ये जी आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला डी बार काढावं लागलं. डी बार सेक्शन फॉर्म्युला आहे साधा, जी बार पण सेक्शन फॉर्म्युलाच आहे, पण थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर वेगळं पोझिशन वेक्टर मिळालं. शो दॅट इफ ए बी बार इज इक्वल टू डी सी बार, then the figure ABCD is a parallelogram. आपल्याला डायग्राम काढावा लागेल का, काढूया. डायग्रामची प्रॅक्टिस ठेवा, तुम्हाला जरी नको वाटलं तरी मी तर डायग्राम काढणारच आहे. ए बी सी आणि डी, बी वाटतंय ना ते, एक चुकले की सगळं चुकत जात आहे. ए बी सी आणि डी, ए बी आणि डी सी इक्वल आहे म्हणून सांगितलं. ए बी आणि डी सी इक्वल असेल तर पॅरेलग्राम आहे हे प्रूव्ह करा म्हणजे. पॅरेलग्राम ए बी इक्वल टू डी सी, ए बी म्हणजे बी मायनस ए, बरोबर का, बी मायनस ए. सी डी म्हणजे सी मायनस डी, डी सी म्हणजे सी मायनस डी, डी सी आहे ना, म्हणजे सी मायनस डी येणार. मायनस ए इकडे आला, प्लस ए झाला, मायनस डी तिकडे गेला, प्लस डी झाला. हे बघा प्लस डी झालं, मग बी प्लस डी झाला इथं, आणि ए प्लस सी आलाय. हां, ते दोघांना डिवायडेड बाय 2 केलं, डिवायडेड बाय 2 दिसतोय का, हे बघा डिवायडेड बाय 2. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, हे बघा समजा मी इथं ए आणि सी जॉईन केलं, ए आणि सी असं जॉईन केलं, आणि इथं बी आणि डी जॉईन केलं, बी आणि डी जॉईन केलं, तर ए सीचा मिड पॉईंट आणि बी डीचा मिड पॉईंट सेम आहे. डायगोनल हे बघा, मिड पॉईंट्स ऑफ डायगोनल ए सी अँड बी डी, ए सी अँड बी डी आर सेम. हा जो फॉर्म्युला आहे ना, ए प्लस सी डिवायडेड बाय 2, तो मिड पॉईंटचा फॉर्म्युला आहे. जर तुम्ही वर बघितला असेल, मिड पॉईंटचे फॉर्म्युले आपण बघितले होते वर. हां, पण कशाचा मिड पॉईंट, ए बार हा ए या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, सी बार सी या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, म्हणजे ए सीचा मिड पॉईंट झाला. हा कशाचा मिड पॉईंट झाला, ए सी बारचा. सिमिलरली हा बी डी बारचा, बी डी बारचा मिड पॉईंट, कारण बी बार आणि डी बार आहे, बी बार आणि डी बार इन्व्हॉल्व आहे म्हणून बी डी बार
हां, त्या दोघांचा मिड पॉईंट सेम आहे. हां, आणि जर दोघांचा दॅट इज द मिड पॉईंट ऑफ ए सी अँड बी डी आर सेम म्हटलंय बघा इथं, मिड पॉईंट्स ऑफ ए सी अँड बी डी आर सेम. तसं असेल तर काय होत आहे, दिस शोज दॅट द डायगोनल्स ए सी अँड बी डी बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट इच अदर म्हणजे दोघांचा दुभाजक सेम आहे, दोन समान दुभाजक आहेत दोघांचे. बायसेक्ट इच अदर, ते दोघांना एकमेकांना समान भागामध्ये डिवाइड करतात, समान भागामध्ये डिवाइड करतात. आणि असं कुठं होत आहे, पॅरेललोग्राम मध्ये होत आहे. असं कुठं होत असतंय, पॅरेललोग्राम मध्ये होत असतं. ठीक आहे. पॅरेललोग्राम प्रूव्ह करायचं म्हणजे काय करायचं, डायगोनल्स बायसेक्ट होतात का नाही, पॅरेलग्रामचे जर डायगोनल्स बायसेक्ट होत असतील तर तो पॅरेलग्राम झाला, बायसेक्ट होत नसतील तर तो पॅरेलग्राम होत नाही. बरं, बायसेक्ट कधी होणार, दोघांचे मिड पॉईंट सेम असतील तेव्हा, दोघांचे मिड पॉईंट सेम असतील तेव्हा. ठीक आहे. समजा बीडीचा मिड पॉईंट इथं आहे, बीडीचा मिड पॉईंट इथं आहे आणि ते दोन्ही इथं बायसेक्ट होत आहेत. हां, तर तो पॅरेलग्राम होत नाही, कारण मिड पॉईंट बीडीचा मिड पॉईंट इथं आहे आणि ए सीचा इथं आहे. हा बीडीचा मिड पॉईंट, हा ए सीचा मिड पॉईंट. हां, मिड पॉईंट जर वेगवेगळे असतील तर ते पॅरेलग्राम होत नाही, तर ते काय पॅरेलग्राम होत नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतंय का ट्राय करा. खूप दिवस झाले तुम्हाला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं मी. PDF आहे बघा, शक्यतो न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. इफ पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर, आता कोलिनियर आहे म्हणलं मी, तेवढं तर तुम्ही करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे. सॉल्व्ह केल्यानंतर पहिलं क्वेश्चन तुम्हाला आन्सर सांगा पटकन. ए बी सी जर कोलिनियर असतील तर रेशो झालेला आहे प्रॉब्लेम, आहे हा प्रॉब्लेम झालेला आहे आपला. कशाला तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलं काय माहिती, प्रॉब्लेम झालेला आहे काल. लक्ष असेल तर सॉल्व्ह होईल. उगं प्रेझेंटी लावायची म्हणून आला असताल तर होणार नाही. हा प्रॉब्लेम आपण काल घेतलेला आहे. फक्त व्हॅल्यू चेंज आहेत, पी इक्वल टू 9, क्यू इक्वल टू 2. नवीन पुस्तकात पण आहे, जुन्या पुस्तकात पण आलेला आहे. हां, थोडा वेगळा प्रॉब्लेम बघूया. लेट पी क्यू आर एस बी ए क्वाड्रिलॅटरल, दिसतोय का, पी क्यू आर एस क्वाड्रिलॅटरल. इफ एम एन आर मिड पॉईंट्स ऑफ साईड पी क्यू अँड आर एस, पी क्यूचा मिड पॉईंट एम आहे आणि आर एसचा एन आहे, देन प्रूव्ह दॅट पी एस, थांबा आपण, पी एस वा आणि क्यू आर इज इक्वल टू 2mn, म्हणजे याचा डबल, असं पी एस प्लस क्यू आर इज इक्वल टू 2mn असं प्रूव्ह करायला सांगितलं आहे. पहिल्यांदा काय, बेसिक काम आपलं, प्रत्येक पॉईंटचे पोझिशन वेक्टर फिक्स करून ठेवायचे. ते आपल्याला माहितीच असते, पीचं पी बार, क्यूचं क्यू बार, सगळं लिहिलेलं आहे. एम आणि एन मिड पॉईंट आहे, गिवन डाटा सगळा लिहिला. पुढं बघा, मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट आहे म्हणलं, मिड पॉईंट फॉर्म्युला आला, एम बार इज इक्वल टू पी प्लस क्यू अपॉन 2, एन बार इज इक्वल टू आर प्लस एस अपॉन 2. एम हा पी आणि क्यूचा मिड पॉईंट आहे म्हणून असं ह्या मिड पॉईंटचा फॉर्म्युला. एन हा आर आणि एसचा मिड पॉईंट आहे म्हणून आर बार प्लस एस बार डिवायडेड बाय 2. हां, हे समजण्यासारखं आहे. ठीक आहे. आता एम आणि एनचा आपण मिड पॉईंट फॉर्म्युला लिहिलाय, बरोबर आहे ना. हां, पी एस आणि क्यू केलंय, पी एस आणि क्यू आर खाली जायचं का परत, बघूया काय प्रॉब्लेम आहे.
पी एस आणि क्यू आर, पी एस प्लस क्यू आर. हे बघा एल एच एस घेतलाय पी एस प्लस क्यू आर. ठीक आहे, पी एस प्लस क्यू आर म्हणजे पी एसचा पोझिशन वेक्टर लिहिला एस मायनस पी. बघा पी एसचा पोझिशन वेक्टर एस मायनस पी आहे. दुसरा पॉईंट पहिल्यांदा मायनस पहिला पॉईंट दुसऱ्यांदा एस मायनस पी. क्यू आरचा आर मायनस क्यू, आर मायनस क्यू. ओके, त्यानंतर जरा जोड्या वेगवेगळे केले आपण. काय केलं पहिल्यांदा बघा एस प्लस आर केलं. एस प्लस आर इथं दिसतंय का, एस प्लस आर. त्यानंतर मायनस पी मायनस क्यू असं घेतलं. मायनस पी मायनस क्यू मधून हा मायनस साईन बाहेर घेतलाय बघा. मायनस पी मायनस क्यू मधून मायनस साईन बाहेर घेतला. हां, मग कसं आलं आर प्लस एस आलं. मायनस साईन कॉमन घेतला, पी आणि क्यू मधनं मायनस साईन कॉमन घेतल्यावर काय आलं पी प्लस क्यू, पी प्लस क्यू हे आलं. त्यानंतर इथं दोघांकडे 2 ॲडजस्ट केलं आहे बघा. 2 मल्टिप्लाय केलं, 2 डिवाइड केलं. इथं पण 2 मल्टिप्लाय केलं, 2 डिवाइड केलं. दिसतोय का इथं 2 मल्टिप्लाय केलेला, 2 डिवाइड केलेला. हा 2 आणि हा 2. तसं केल्यामुळे काय झालं बघा आर प्लस एस अपॉन 2. आर प्लस एस अपॉन 2 म्हणजे काय एन. खाली फॉर्म्युला लिहिलेला आठवतोय का, मिड पॉईंट फॉर्म्युला एन बार इक्वल टू आर प्लस एस अपॉन 2. तसाच एम बार पी प्लस क्यू अपॉन 2 मिड पॉईंट फॉर्म्युला. म्हणजे पी प्लस क्यू अपॉन 2 ची व्हॅल्यू एम बार, आर प्लस एस अपॉन 2 ची व्हॅल्यू एन. म्हणजे 2n मायनस 2m असा आला. 2 कॉमन घेतलाय, 2 कॉमन घेतला, राहिला n मायनस एम. एन मायनस एम म्हणजेच एम एन बार. एम एन कसं लिहितो आपण, एन मायनस एमच लिहितो ना. उलटा प्रकार केलाय बघा इथं. पी एस वरून एस मायनस पी आहे, एन मायनस एम वरून एम एन आहे. म्हणजे एस मायनस पी वरून पी एस काढल्यासारखं उलटा. एन बार मायनस एम बार म्हणजेच एम एन बार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळालं आर एच एस मिळालं. आर एच एस मिळालं. एक तरी प्रॉब्लेम अवघड होता का सांगा ह्याच्यातला. प्रॉब्लेम प्रॅक्टिस पण खाली दिलेले आहेत. 2-3 मार्काला फक्त हे प्रॉब्लेम विचारतात. इथं जर तुम्ही बघितलं हा बघा 1-2-3 मार्काला फक्त विचारलेले आहेत सगळे प्रॉब्लेम. ह्याची प्रॅक्टिस करा, काही अवघड नाही आहे. आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. 12वीला काय केलं आहे यावेळेस नवीन सिलेबसमध्ये वेक्टरमध्ये 11वीचा पण थोडाफार परत ॲड केलेला आहे. जो 11वीला जो ऑलरेडी आहे तो परत एकदा ॲड करून एक सिलेबस थोडा वाढवला आहे. बाकी काही केलेलं नाही. सिलेबस वाढवायची कामं केले त्यांनी. जर तुम्हाला बघायचं असेल तर नवीन पुस्तकात आहे. हे तुम्हाला जे आहे प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स ते ऑलरेडी झालं आहे. प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स झालं आहे तुम्हाला. चेक करा अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. पहिलाच पॉईंट जो आहे अँगल बिटवीन 2 वेक्टर्स. द प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज डिफाइंड इन 2 डिफरंट वेज. तुम्हाला माहिती आहे डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट. वन फॉर्म ऑफ प्रोडक्ट रिझल्ट इन स्केलर क्वांटिटी. तुम्हाला मी फरक देखील समजावून सांगितला होता डॉट आणि क्रॉसचा. क्रॉस केलं, क्रॉस प्रोडक्ट केलं की परत वेक्टर्स मिळतो. डॉट प्रोडक्ट केलं तर स्केलर मिळतो. 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जेव्हा वेक्टर येईल त्यावेळेस तो क्रॉस असतो. जेव्हा स्केलर येईल तेव्हा कुठला असतो डॉट असतो. म्हणूनच डॉट प्रोडक्टला स्केलर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टला वेक्टर प्रोडक्ट देखील म्हणतात. अँगल बिटवीन 2 वेक्टर्स हे बघा इथं दिलेले अँगल्स आहेत. वेन 2 नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर प्लेस सच दॅट देअर इनिशियल पॉईंट कोइन्साइड. इनिशियल पॉईंट कोइन्साइड आहेत. दे फॉर्म अँड अँगल थिटा. एकाच पॉईंटपासून चालू होणारे 2 वेक्टर आहेत त्यामुळे त्या दोघांमध्ये अँगल तयार झाला आहे. थिटा लेस दॅन 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय.
ओके, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्येच कन्सिडर केलं आहे, थर्ड फोर्थकडे गेलं नाही. अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज ऑल्सो डिनोटेड बाय, हे बघा हा नवीन सिम्बॉल तुम्हाला दिसतोय, वर कॅप आहे, ॲक्च्युली तो युनिट वेक्टरचा कॅप असतो, इथं अँगल बिटवीनचं दाखवलं आहे. अँगल बिटवीन द कोलिनियर वेक्टर इज झिरो, ऑब्वियसली झिरो if they point in same direction and pi if they are in opposite direction. हे समजून घेण्याचं महत्त्वाचं आहे. इथं बघा डायग्राम काढूया आपण. हा एक वेक्टर आहे, ओके, हा वेक्टर आहे ए बार. कोलिनियर वेक्टर बघतोय आपण. कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, एकतर पॅरलल किंवा त्याच लाईनवर काढलेला आहे. आता दुसरा वेक्टर आहे, त्याच लाईनवर आपल्याला काढावं लागणार आहे. दुसरा वेक्टर आहे बी बार. बघा दोघांमध्ये काही अँगल आहे का, अँगल आहे का बघा, झिरो आहे, झिरो आहे. बट सेम डायरेक्शनमध्ये असतील तर, ते जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर, म्हणजे हा वेक्टर बी बार आणि हा एकाच लाईनवर आहे बघा, हा वेक्टर ए बार, म्हणजे असं फिरतंय, असं, म्हणून तो पाय आहे. म्हणजे कसं अँटी क्लॉकवाईज फिरतोय, हे दिसतोय का इथं, अँटी क्लॉकवाईज. हा जर बी बार असं फिरवत 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 इकडं आणला, इथं आणला पायला, हां, तर त्याची डायरेक्शन या बाजूला जाईल, म्हणजे हे असं होईल. हो, पाय म्हणजे 180. त्याचं काय, हा ए बार आणि हा बी बार जर असं इकडं फिरवत आणला तर हा बी बार झाला इथं. इथं दिसतोय बघा, हा बी बार जर इकडं असं फिरवत आणला तर त्याची डायरेक्शन अपोजिट झाले. ए बार तर इकडंच आहे, ए बार तर इकडंच आहे, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, पण दोघांमध्ये अँगल किती झाला आहे, पाय, म्हणजे 180 डिग्री. ठीक आहे, डायरेक्शन अपोजिट असेल तर पाय, डायरेक्शन सेम असेल तर झिरो. स्केलर प्रोडक्ट, ही प्रॉपर्टी सगळे तुम्हाला झालेले आहेत, हे प्रॉपर्टी सगळे तुम्हाला झालेले आहेत. बघा तुम्हाला असं वरवर बघितल्याच ओळखता येत आहे. अ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार इज डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार. माहिती आहे, इज डिफाईन्ड ॲज ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार इंटू मॉड बी बार इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. ए बार डॉट बी बार इज अ रिअल नंबर, तुम्हाला म्हणलं होतं बघा, दॅट इज स्केलर. डॉट प्रोडक्टमध्ये स्केलर मिळतो, म्हणूनच त्याला दुसरं पण नाव स्केलर प्रोडक्ट आहे. हां, फॉर दिस रिझन डॉट प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड अ स्केलर प्रोडक्ट. इफ आयदर ए बार इक्वल टू 0 or b bar equal to 0, then theta is not defined, and in this case a bar dot b bar is equal to 0. हे प्रॉपर्टीज आहेत सगळे, हे सगळे काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत. इफ थिटा इज इक्वल टू 0, कॉस थिटा जर 0 झाला तर काय होईल, हे फक्त सांगितलं आहे. इन पर्टिक्युलर ए बार डॉट ए बार इज इक्वल टू मॉड ए बार स्क्वेअर ॲज थिटा इक्वल टू 0, आणि थिटा इक्वल टू पाय असेल तर कॉस पाय, कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे, कॉस पायची व्हॅल्यू -1 म्हणून मायनस साईन. इथं मायनस साईन आलं आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. हे तुम्हाला झालेलं आहे म्हणून मी फास्ट वाचतोय, बाकी काय करत नाही. इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर, देन थिटा इक्वल टू π/2, कॉस π/2 काय येतो, 0, कॉस π/2 0, परपेंडिक्युलर म्हणजे बघा, हा ए बार आहे, हा बी बार आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे थिटा किती आहे, π/2 आहे. आणि एक लक्षात ठेवा इथं, हे महत्त्वाचं आहे, जेव्हा दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो, तेव्हा ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतात. ते दोन वेक्टर काय असतात, परपेंडिक्युलर असतात. हे कायम लक्षात ठेवा या इक्वेशनवर.
a bar dot b bar is equal to 0, then a bar and b bar are perpendicular. a bar and b bar are perpendicular. ओके, हा 0 येणार सगळा, कारण पाय बाय थिटा किती आहे, पाय बाय 2 आहे, म्हणून 0 आला. ऑल्सो हे तुम्हाला समजावून सांगितलं होतं मी, हे तुम्हाला समजावून सांगितलं होतं. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार का असतं ते. सुरुवातीला 7 लेक्चर आपण नुसतं कन्सेप्टमध्ये घातले. जर तरी लक्षात नसेल तर यूट्यूबवर व्हिडिओ आहेतच, सर्च करा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार का आहे ते तसं काय घेतो आपण ते बघा. ते डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर वेक्टर ॲडिशन. इफ ए बार बी बार सी बार आर एनी 3 वेक्टर्स देन, ठीक आहे, म्हणजे ए बार आतमध्ये मल्टिप्लाय केल्यासारखं, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. प्रॉपर्टीज काय अवघड नाही आहे, तुम्हाला झालेल्या आहेत प्रॉपर्टी, संपले पण बघा. इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स अँड एम एन एन स्केलर्स देन, म्हणजे स्केलरचा वेगळा मल्टिप्लिकेशन, वेक्टरचा वेगळा मल्टिप्लिकेशन, असं देखील करू शकता. वेक्टर सेपरेट करू शकता, स्केलर सेपरेट करू शकता. हां, त्याला काही एवढा अर्थ नाही आहे. हां, हे नवीन आहे का बघा तुम्हाला. मॉड ए बार डॉट बी बार लेस दॅन इज इक्वल टू मॉड ए बार डॉट इंटू मॉड बी बार. दिस इज नोन ॲज कॉची स्वॉर्ट्स इनइक्वॅलिटी म्हणायचं याला. त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करणार, कॉची श्वार्ट्स इनइक्वॅलिटी. एस सायलेंट करू शकता किंवा एस घेऊ शकता, श्वार्ट्स म्हणू शकता, स्वॉर्ट्स म्हणू शकता. कॉची श्वार्ट्स इनइक्वॅलिटी. ओके, प्रॉब्लेममध्ये येणार आहे. मॉड ऑफ ए बार डॉट बी बार लेस दॅन इज इक्वल टू मॉड ए बार इंटू मॉड बी बार. इंटू म्हणलाय मी, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट म्हणलेलं नाही आहे इथे, कारण हे मॉड आहे. मॉड आहे म्हणजे मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड म्हणजे नंबर येणार, नंबरचा मल्टिप्लिकेशन स्केलर प्रोडक्ट वेक्टर प्रोडक्ट नसतो. फाइंडिंग अँगल बिटवीन 2 वेक्टर्स, हे बघितलंय तुम्ही कॉस थिटा मगाशी, हेच आहे फॉर्म्युला पार्ट आहे तुम्हाला. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ए बार मॉड बी बार कॉस थिटा, त्याच्यावरनं थिटा फाइंड करायचं आहे. यात पण त्यांनी प्रॉपर्टी आणलीत, मगाशीच बघितलीत. इफ थिटा लेस दॅन ऑर 0 लेस दॅन ऑर इज इक्वल टू थिटा लेस दॅन पाय बाय 2, म्हणजे ॲक्यूट अँगल असेल तर नॉर्मल 0 पेक्षा जास्त असेल कॉस थिटा. कॉस थिटा काय आहे, 0 पेक्षा जास्त म्हणलंय बघा. कॉस थिटा 0 पेक्षा जास्त आहे. पाय बाय 2 असेल तर आपण बघितलं आहे कॉस थिटा 0 आहे, कारण कॉस पाय बाय 2 0 असतो, कॉस पाय बाय 2 0 असतो. आणि पाय बाय 2 आणि पायच्या मध्ये म्हणजे ऑप्ट्यूस असेल तर कॉस थिटा लेस दॅन 0 असतो. कॉस थिटा लेस दॅन 0 असतो. ऑब्विसली क्वाड्रंटमध्ये पण तेच आहे आपलं. एक्स आहे, हा एक्स आहे बरोबर. एक्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लस आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस आहे, आणि एक्स म्हणजेच कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. हे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये बघितलेलं आहे. एक्स आणि वाय म्हणजे कॉस थिटा साइन थिटा आपण बघितलेलं आहे. तेच आहे इथं परत, हे वेक्टरच्या फॉर्ममध्ये समजावून सांगितलं आहे. म्हणजे उत्तर तेच, पण मेथड वेगळी. हा ट्रिग्नोमेट्रिकचा आहे, हा वेक्टरचा आहे. हा वेक्टर फॉर्ममध्ये समजावून सांगितलं आहे, ठीक आहे. इन पर्टिक्युलर स्केलर प्रोडक्ट ऑफ आय जे के वेक्टर्स आर आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1. हे तुम्हाला झालेलं आहे, हे देखील झालेलं आहे. आय डॉट जे इज इक्वल टू जे डॉट के इज इक्वल टू के डॉट आय इज इक्वल टू 0. पाठ करावं लागेल, पाठ करावंच लागेल. आणि 11वीला तुम्ही फिजिक्समध्ये झालेलं आहे, तुम्हाला हे चॅप्टर म्हणल्यावर तुम्हाला येत असेल थोडंफार. आता रिव्हिजन चाललंय असं समजा. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स ए बार a1i प्लस a2j प्लस a3k आणि बी बार b1i प्लस b2j प्लस b3k. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू सबस्टिट्यूट केलं. हां, हे महत्त्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला महत्त्वाचं आहे सगळं इथून स्केलर प्रोडक्ट.
ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय असतो, A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3. मग ए बार काय डिफाईन केलंय, A1 A2 A3, बी बार B1 B2 B3. ओके, मग कॉस थिटाचा फॉर्म्युला पण बदला. हा फॉर्म्युला याच्यावरचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला, नुसता आता हाच फॉर्म्युला लक्षात ठेवू नका, हा देखील महत्वाचा फॉर्म्युला आहे. आता महत्वाचा आहे म्हणल्यावर जरा सर्कल पण नीट करूया आपण त्याचं. A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर. हे सगळे ए बारचे कोऑर्डिनेट आहेत, हे सगळे बी बारचे कोऑर्डिनेट आहेत बघा. इथं प्लस आहे बरं का, इथं राहिला आहे, मिस्टेक आहे. इथं B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर आहे, इथं मल्टिप्लिकेशन झालंय चुकून, इथं आहे ॲडिशन. आता ॲडिशन पण करायची जागा नाही आहे तिथं, इथं ॲडिशन आहे असं कन्सिडर करा घेऊन घेताना. कॉस थिटा इज इक्वल टू हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रूफची काय आपल्याला गरज नाही आहे, कारण आपल्याला फक्त प्रॉब्लेम बघायचे. प्रोजेक्शन फिजिक्समध्ये झालंय का, प्रोजेक्शन प्रोजेक्टाईल मोशन झालंय ना? कोणीतरी सांगा प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय सांगा बघू. पुढचं शिकण्याच्या नादात किती मागचं विसरून जाताय तुम्ही. हा, किती मागचं विसराव माणसाने, सांगा बघू पटकन. प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, अनम्यूट करून सांगितलं तरी चालतंय. किती विसराव माणसांनी. हा, कसं व्हायचं तुमचं. सांगा पटकन, नाहीतरी वेळ संपलेलाच आहे आपला. ऑर्थो सेंटर सांगा, ऑर्थो सेंटर तुम्हाला सांगायला सांगितलं होतं. ऑर्थो सेंटर तुम्ही बघतो म्हणला होता. हो सर, सांगू. हा सांग की. इट इज अ पॉइंट इंटरसेक्टिंग ऑफ अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. इट इज अ पॉइंट इंटरसेक्टिंग ऑफ अल्टिट्यूड म्हणजे काय सांग. अल्टिट्यूड म्हणजे काय ते परपेंडिक्युलर, ए बी मध्ये परपेंडिक्युलर टाकलं, अल्टिट्यूड स्ट्रेट 90 डिग्री. बर, कशावर. ट्रायंगल एबीसी. बर, अल्टिट्यूड, हा बर, अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. बर, म्हणजे मीडियन म्हणजे काय. मीडियन पण मीडियन म्हणजे परपेंडिक्युलर असतो ना. मीडियन म्हणजे असमान भाग असते सर ते. असमान भाग, मीडियन म्हणजे असमान भाग असते. नाही सर, ए बी मधला ऍक्च्युअल परपेंडिक्युलर डिस्टन्स असते सर ते. कशामध्ये, मीडियन जास्त मध्ये. असू शकते. मीडियन मध्ये. हा पण हा, अल्टिट्यूड मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स असते आणि मीडियन मध्ये नसतं. हा. बर, एक मिनिट. राईट अँगल मध्ये मी एक डायग्राम काढतो इथं, एक डायग्राम काढतो. हा काय आहे, हा समजा BC आहे, हा D आहे, हा A आहे. ए परपेंडिक्युलर D असतो ना, मग मीडियन आहे का अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड. पण हे दोन समान भाग केलेत की इथं. BD इक्वल टू DC. मीडियन झाला मला. तू तर म्हणला मीडियन म्हणजे परपेंडिक्युलर नाही आहे. ऍक्च्युअल परपेंडिक्युलर नसतं, कमी जास्त अंतर असू शकतं मीडियन म्हणजे. पण तू तर अँगलचं म्हणला ना, अँगल परपेंडिक्युलर नसतं म्हणला ना मीडियन मध्ये. नाही साईड. बर, हा, मग ऑर्थो सेंटर म्हणजे काय, परत एकदा सांग ऑर्थो सेंटर. इट इज अ पॉइंट इंटरसेक्टिंग ऑफ अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. तीन अल्टिट्यूड काढायचं. दॅट पॉइंट ओ इज ऑब्टेन दॅट. हा, म्हणजे जे आपण जी म्हणतो, सेंट्रॉइड मध्ये जी म्हणतो ते
त्याला इथे ऑर्थो सेंटर म्हणायचं. हा बरोबर. हा हा. हो सर. इन हा. राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑर्थो तर बी असतो सर. बर, आम्हाला दोघांना तर समजलंय, मला आणि लाडीला तर समजलंय, बाकीच्यांना जर समजून घ्यायचं असेल तर स्वतः स्टडी करा. ठीक आहे. प्रोजेक्शन आपण उद्या बघूया. हा आणि ऐका, उद्या आपण लेक्चर घेणार आहे. एक मिनिट.